गावात सकाळचा सूर्य नुकताच उगवला होता. पक्ष्यांचा किलबिलाट आणि अंगणात ओल्या मातीचा सुगंध. गौरी नेहमीप्रमाणे लवकर उठली होती. आई, पाणी आणते मी, ती घागर उचलत म्हणाली. आई थकलेल्या आवाजात म्हणाली, गौरी, थोडं विश्रांती घे ग, कालही उशिरापर्यंत काम केलंस. गौरी हसली. आई, माझ्यामुळे घर चालतं ना, मग थकायला वेळ कुठे आहे. ती विहिरीवर गेली. केसांवरचा ओला पदर कपाळावर घा, पण चेहऱ्यावर समाधान. तिच्या प्रत्येक हालचालीकडे कुणीतरी पाहत होतं. तो होता केशव. तो मनातल्या मनात हसत म्हणाला, किती साधी आहे ही, पण किती सुंदर दिसते. गौरी घरातली मोठी मुलगी. 2 बहिणी, 2 भाऊ, आई बाबा शेतकरी. घरची सगळी जबाबदारी तिच्या खांद्यावर. अंगण झाडणं, रांगोळी काढणं, पाणी भरणं, स्वयंपाक, सगळं ती हसत हसत करत असे. एकदा तिची लहान बहीण म्हणाली, ताई, तू कधी थकत नाहीस का. गौरी हसली. आपल्या लोकांसाठी काम करताना थकवा वाटत नाही ग. केशव नेहमी तिच्या मागे फिरायचा. गौरी, थांब जरा, तो म्हणायचा. ती चिडून म्हणायची, काय आहे रे, मला कामं आहेत. तो हसत म्हणायचा, कामं तर रोजच असतात, पण मी रोज नाही भेटत ना. गौरी डोळे फिरवायची. माझ्या मागे फिरू नकोस, लोक काय म्हणतील. एक दिवस संध्याकाळची वेळ. गाव शांत होतं. गौरी पाणी भरून घरात परत येत होती. अचानक केशवने तिचा हात पकडला. गौरी, ऐक ना एकदा. ती घाबरली. हात सोड, कुणी पाहिलं तर. तो गंभीर झाला. मला काही फरक पडत नाही, मला फक्त तू हवी आहेस. गौरी थरथरली. काय बोलतोयस तू. केशव डोळ्यात पाहत म्हणाला, मी तुझ्यावर प्रेम करतो गौरी, खूप प्रेम करतो. क्षणभर सगळं शांत, फक्त तिचा धडपडणारा श्वास. ती हळू आवाजात म्हणाली, हे शक्य नाही केशव, आपली जात वेगळी आहे, घरचे कधीच मान्य करणार नाहीत. केशव थोडा दुखावला. प्रेमाला जात नसते गौरी, ती डोळे पुसत म्हणाली. मग आपल्या समाजात असते. आणि ती निघून गेली. काही दिवसांनी घरात चर्चा सुरू झाली. गौरीसाठी मुलगा पाहिला आहे, तात्या म्हणाले. आई म्हणाली, मुलगा नोकरीला आहे, घरही चांगलं आहे. गौरी शांत होती. तिला केशव आठवत होता, पण ती स्वतःशीच म्हणाली, हे सगळं विसरायला हवं, घरच्यांसाठी. लग्न ठरलं. लग्नाच्या दिवशी केशव दूर उभा होता, त्याच्या डोळ्यात पाणी. तो मनात म्हणाला, तू एकदा हो म्हणाली असतीस ना, तर आज सगळं वेगळं असतं. सुरुवातीला सगळं छान होतं. सासू सासरे प्रेमळ, नवरा चांगला. गौरीही मन लावून संसार करत होती. काही वर्षांनी तिला 2 मुलं झाली. पण अचानक नवऱ्याची नोकरी गेली. घरची परिस्थिती बिघडली. पण एक दिवस नवरा निराश होऊन म्हणाला, गौरी, आता काय करायचं कळत नाही. ती त्याचा हात धरून म्हणाली, आपण दोघं आहोत ना, सगळं ठीक होईल. दरम्यान केशव आर्मी ऑफिसर झाला. वर्षानंतर तो गावात परतला. लोक म्हणत होते, आपला केशव मोठा अधिकारी झाला. पण त्याच्या मनात अजूनही गौरी होती. तो तिच्या घरी गेला. ती साध्या कपड्यात थकलेली दिसत होती. तो चकित झाला. हीच ती गौरी, जी नेहमी हसत असायची. तो हळू आवाजात म्हणाला, गौरी. ती कळली, वळली. दोघेही काही क्षण शांत. केशव म्हणाला, तू खुश आहेस ना. गौरी हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, हो, खूप खुश आहे. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, खोटं बोलू नकोस, तुझे डोळे सगळं सांगतात. ती शांत झाली. डोळ्यात पाणी. आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं नसतं केशव. तो दुःखाने म्हणाला, तू माझ्यासोबत आली असतीस तर आज खूप खुश असतीस. गौरी हळू आवाजात म्हणाली, कदाचित, पण माझं कुटुंब तुटलं असतं. केशव निघताना म्हणाला, गौरी, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो, पण आता तुझ्या आठवणीसोबत जगायला शिकलो आहे. गौरीच्या डोळ्यात अश्रू. ती मनात म्हणाली, काही प्रेम कधीच पूर्ण होत नाही, पण ते आयुष्यभर साथ देतं. ती आकाशाकडे पाहत हसली. मी चुकीचा निर्णय घेतला का.
कदाचित, पण मी माझ्या कुटुंबासाठी योग्य निर्णय घेतला. प्रेम सुंदर असतं, पण कधी कधी जबाबदाऱ्या त्याहून मोठ्या असतात. आणि काही प्रेम फक्त आठवणीमध्येच जपावं लागतं.